कट्ट्यावर आपलं मनापासून स्वागत. सुरुवात करूया. रोहित, खूप अभिनंदन. आता तुझं वय किती? 25 वर्ष आणि किती दिवस? 4 महिने. 25 वर्ष 4 महिने. 25 पूर्ण झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक लढायला तुम्ही पात्र होता आणि माझ्या मते महाराष्ट्रातला आत्तापर्यंत सगळ्यात तरुण आमदार असा आता एक नवा विक्रम तुझ्यामुळं प्रस्थापित झालाय. कसं वाटतंय रे आमदार झाल्यानंतर? मी खरं तर आदरणीय पवार साहेबांचा आणि पक्षातील सर्व ज्येष्ठ लोकांचा, नेत्यांचा आभारी आहे की त्यांनी मला अत्यंत कमी वयामध्ये ही संधी दिली. पण गेली 8-9 वर्ष मतदारसंघात मी काम करताना त्यांनी मला बघितलेलं आणि त्यामुळे मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची आणि लोकांची सुद्धा तशी मागणी होती आणि त्यांनीच पवार साहेबांकडे मागणी केल्याप्रमाणे पवार साहेबांनी ती संधी दिली आणि आज लोकांनी निवडून दिलं. गेल्या 8-9 वर्षात जे रुटीन होतं तेच रुटीन मी आत्ताही सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त आता एखाद्या ठिकाणी हक्कानं फोन करता येतो एवढाच एक फरक पडलेला आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन मी आपल्या टीमचं सुद्धा मनापासून आभार मानतो, कारण 11 वर्षानंतर माझ्या मतदारसंघातली एखादी व्यक्ती ABP माझ्यासारख्या एका मोठ्या चॅनलच्या प्राईम टाईममध्ये आलेली आहे आणि ती माझ्या भागासाठी आणि माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांसाठी एवढ्या वर्षानंतर एक अभिमानाची गोष्ट. नाही रोहित, असं आहे की आमच्यासाठी तू आबांचा मुलगा आहेस पहिल्यांदा. आता तू आमदार झालास वगैरे सगळं हे आहे, आता ते तुझी ती स्वतंत्र ओळख होईल, पण आबांचा मुलगा ही